आईशी संभोग करतो की विष्ठा खातो। घटना घडलीये शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात। तू ही शिकणार की तुझ्या संग संबंध करणार एक सांग। माझ्या सामने पोराला गोचा। मी प्रियदर्शनी मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। 13 मार्च रोजी एक घटना झाली आणि ती घटना होती पुण्यातील हिंजवडी साईडला, जिथे विष्ठा खा किंवा आईशी संभोग कर अशी शिक्षा एका मुलाला देण्यात आली। या संबंधीचं रिपोर्टिंग जे आहे ते आपण मॅक्स महाराष्ट्रवर केलेलं होतं। या घटनेनंतर आपले अनेकांनी आपल्याला प्रतिसादही दिलेला होता आणि त्यानंतर आज आपण ही घटना ज्यांच्या सोबत झालेली आहे असे पवळे कुटुंब या सगळ्यांबरोबर आज आपण इथे बसलेलो आहोत आणि चर्चा करणार आहोत की नक्की या घटनेनंतर काय 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 झालेलं आहे। कारण निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, निवडणुका समोर आलेल्या आहेत। या अनुषंगानं पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, येथे अनेक रथी महारथी यांची भाषणं होत आहेत। मात्र या भाषणांमध्ये या घटनेचा, ज्या घटनेनं खरं तर माणुसकीला काळीमा फासेल अशी घटना झालेली आहे, मात्र या घटनेचा उल्लेखही जिथे कुणाच्याही भाषणांमध्ये आढळत नाहीयेत। अशा वेळेला नक्की राजकीय या सगळ्या रिंगणामध्ये, या निवडणुकांमध्ये राजकीय नेत्यांना काय अपेक्षित आहे, माणूस म्हणून जर तुम्ही नागरिकांकडे बघणार आहेत की नाही बघणार आहात, हा सगळा प्रश्न आज आपण इथे पवळे कुटुंबियांसोबत चर्चेला जाणार आहेत। आपल्या सोबत आहेत पवळे कुटुंब आणि आज आपण त्यांना विचारू की या सगळ्या घटनेनंतर नक्की काय काय झालेलं आहे आणि ते स्वतः यातनं कशा पद्धतीनं गेलेले आहेत। सांगा तशी कंप्लेंट दिली तसं आम्ही हिंजवडी पोलीस स्टेशनला गेलो, कंप्लेंट दिली, कंप्लेंट नोंद झाली, मग परत कोर्टात आलो। मग अशी परिस्थिती की आमच्या मेहण्याकडे आम्ही राहतोय, आमचं खाणं पिणं हे सर्व तेच बघतात। मग एक दोघांनी आम्हाला मदत केली, त्या मदतीवर आमचं येणं जाणं होतं। अख्खा दिवस आमचा तिकडे येण्या जाण्यामध्ये होतो, जेवायला पण वेळ भेटत नाही। तसं करत करत येतो आम्ही संध्याकाळी घरी। परत मग संरक्षणासाठी आमच्यासाठी ठेवलेले पोलीस 3 दिवस झालं बंद आहेत, आत्ता काही नाहीत आमच्या सोबतीला। तर मग आम्ही फोन केला होता त्यांना की ती म्हणे निवडणुकीसाठी नाही का माणसं कमी पडत आहेत म्हणून दिलेले नाहीत। तेवढं झाल्यानंतर ते म्हणले येऊन जाऊन करतील, तरी पण नाही आले ते। मग नाही आले तर म्हणलं जाऊ द्या। मग भीती आमच्या मनाला अशी वेगवेगळी वाटते ना, ते सर्व सुटलेले आहेत मनामध्ये एक 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 येतं। तर स्वप्नील जाधव काय म्हणले, मावशी कशाला घाबरायचे नाही आहेत आपण सगळेच। स्वप्नील जाधवने जास्त साथ दिली। भीती वाटते का तुम्हाला की आता पुढे काय होईल म्हणून ह्याची भीती वाटते की आम्हाला। मग स्वप्नील जाधव जास्त साथ देतात आम्हाला। हां, पैशाला गाडी त्यांचीच, कुठल्याही गोष्टीला त्यांची जास्त साथ आहे आम्हाला। हां, पण आता इतके दिवस झालेले या सगळ्या घटनेनंतर आता पुढचा काय विचार आहे? पुढचा विचार आता आमच्या कामधंद्याचा, कामधंदा झाला तर कुठे येण्या जाण्याला पैसे लागतील, कुठं काम करावं अशी सोय लागली पाहिजे, घर पाहिजे आम्हाला। आता किती दिवस नाही का मेहण्याकडे राहणार असं आमचं म्हणणं। चांगल्या ठिकाणी घर पाहिजे। तुम्ही सगळेजण जिल्हाधिकारी आणि या सगळ्यांना भेटून आलेला आहात, अधिकाऱ्यांना भेटून आलेला आहात, यांचा प्रतिसाद तुम्हाला कसा होता? काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? ते सांगितलं म्हणले होते देतो ठिकाणा, राहण्याचा ठिकाणा देतोय, कामाधंद्याची सोय लावून देतोय, हे सगळं म्हणले होते ते। आयुक्ताला गेलो आम्ही, करमते हाफिसला गेलेलो। हां, ते सगळे म्हणले होते तुमचा ठिकाणा लावून देतोय आम्ही, ते काय काळजी करू नका। पण माझं म्हणणं इथून एवढ्यामध्ये राहणं मुश्किल आहे ना आपलं, असं चांगल्या ठिकाणी राहावं, कामधंदा करून येण्यासारखं, हे माझं म्हणणं चालतं। आता हाताला काम हवं सगळ्यात आधी। 15 दिवस खरं तर उलटून गेलेले आहेत या सगळ्यानंतर, आता तुमची मनस्थिती काय आहे? खरं आमची मनस्थिती हे चांगल्या ठिकाणी राहायला भेटावा, कामधंदा करून खायला यावं असं मनस्थिती आहे, असं आमचं म्हणणं चालतं। हे सगळं प्रकरण सुरू झालं त्यावेळेला खरं तर सुरुवात तुमच्यापासून झालेली होती या सगळ्या प्रकरणाची, आणि आता कंप्लेंट केलेली आहे आणि आई जसं सांगत होती आता की आता भीती वाटते। तुम्हाला काय, तुम्हाला असुरक्षित वाटतंय? काय नक्की वाटतंय? नाही आम्हाला पण भीती वाटते, अजून बी मनात भीती। काय वाटतं भीती म्हणजे नक्की काय? असं वाटतं त्यांचे म्हणजे ते माणसं पाठवतो मारायला हाणमार, असं मनात अजून भीती, अजून पण असं कोण आलं तरी असं वाटतं त्यांचीच माणसं आहे असं वाटतं। मग त्यामुळं मग स्वप्नील जाधव, विकास रणदिवे हे सारखे येणं जाणं, म्हणजे घरामध्ये सारखे 24 तास आमच्या संग कामधंदा सोडून आमच्या सोबत असतात ते।
तरी थोडं बरं वाटतं ते असल्यावर. थोडे 5-10 मिनटं बाहेर असले तरी मग मनात धाकधूक होतं. पण भीती म्हणजे त्यांचे फोन येतात की फोन बिन काहीच नाही कोणाचे अजून आलेले, काहीच नाही. फोन नाही, काही नाही. मग फोन येत नाही, धमकी नाही, तरी मग तुम्हाला भीती का वाटते? मनामध्ये तसं होते. असं वाटतं ते तर येणार नाही, पण दुसरंच असं पाठवतं असं मारण्यासाठी. त्यांनी डोळा असा ठेवला असं, त्यांना असं करावं तसं त्या असं म्हणून मनामध्ये आमच्या भलतंच येतं काय पण. या घटनेच्या इतके दिवस उलटल्यानंतरही जी घटना नोंदवण्यासाठी या पवळे कुटुंबियांनी ज्यांनी मदत केली आहे त्या संस्थेचे हेल्प ऑफ पीपलचे सेक्रेटरी जे आहेत ते आपल्यासोबत आहेत. स्वप्नील जाधव, इतक्या दिवसानंतर आपण बघतोय की अजूनही खरं तर हे भेदरलेल्या किंवा घाबरलेल्या अवस्थेत आहे. तर इतके 15 दिवसानंतर आता तुमची काय अपेक्षा आहे की पुढे हे प्रकरण खरंच तग धरणार आहे का, किंवा याचं भविष्य नक्की काय असणार आहे? भविष्य काय असणार आहे, या घटनेने तर माणुसकीला काळिंब तर फासलेलंच आहे. पण त्या आरोपीला जामीन देऊन न्यायदेवताने जनतेचा विश्वास हिरावून घेतलेला आहे. त्या जनतेच्या विश्वासाला तडा न जाण्यासाठी आरोपी सुटलेले आहेत, ते कंप्लेंट करू नये. तिन्ही आरोपी सुटलेले. ते जनतेचा विश्वास हिरावून घेतलेलाच आहे. पण न्यायदेवतांना एक विनंती होती की आमच्या वकिलांनी त्यांना एक सांगितलं होतं की बाबा ते लोक पोटासाठी उस्मानाबादवरनं, पाथर्डी गाव आहे त्यांचं, उस्मानाबादवरनं ते पोटाची खळगी भरण्यासाठी आज या पुणे शहरामध्ये वीटभट्टीवर काम करण्यासाठी हे लोक आले होते. त्या वीटभट्टीवर काम करत असताना त्या लोकांवर जो अन्याय झालाय तो अन्याय त्यांनी सहन केला, पहिली गोष्ट. आणि त्या मालकांनी त्या लोकांवर एवढा अन्याय केला की ते लोक एक आपण शेतातलं एक जनावर असतो ना त्या प्रकारे त्यांच्यावर ट्रीटमेंट दिली. मग ती ट्रीटमेंट दिल्यानंतर सुद्धा लोकांनी सगळ्यांनी विश्वास ठेवला की न्यायदेवतांकडे एक आश्वासन होतं की न्यायदेवता या लोकांचं काहीतरी न्याय मिळवून देतील. पण न्यायदेवतांनी पण त्यांचा विश्वास तोडलेला आहे आणि ते लोक आज भयभीत झालेले आहेत. त्यांना असं वाटतं की बाबा एक जरी गाडी त्यांच्या घरापासून आली तर ती लोक अशी भयभीत होऊन विचारतात की बाबा ही गाडी गेली, ह्या गाववाल्यांची गाडी असेल, त्या पवार कुटुंबातली एकाची गाडी असेल. एवढे ते भेलेलं कुटुंब आहे आज. आणि त्यांना आम्ही आज विकास रणदिवे, पोपट मंडलिक, पुण्यातले मातंग समाजाचे जिल्हा अध्यक्ष सचिन जोगदंड असतील, महेश सकट असतील, या सर्वांचा त्यांना भरपूर आधार आहे. पण तरीसुद्धा आता त्यांच्या मनात भीती आहे. त्यांचं आता राहण्याचं ठिकाण नाही त्यांच्या काकाची, तर ते आज 15-20 दिवस झाले राहतात. ते काका त्यांचे सगळं बघतात. समाजामार्फत त्यांना थोडीशी मदत केली लोकांनी. असाच प्रतिसाद, लोकांची मदत यांना अपेक्षित आहे. आणि ह्या लोकांना जर आज वाऱ्यावर सोडलं तर हे जरी खरं असलं, म्हणजे तुम्ही इतके दिवस त्यांच्या सोबत आहात, पण आता इथून पुढे जर हे न्यायचं असेल तर तुम्हाला सुरक्षित वाटायचं असेल या सगळ्यांना, तर नक्की तुमची अपेक्षा काय आहे? कारण आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि अनेक राजकीय रंग खरं तर पक्ष दाखवताना दिसत आहेत. अशा वेळेला तुम्ही कोणाला मदतीसाठी आवाहन केलं नाही का, किंवा तुमच्याकडे कोणी नेते आलते का, किंवा काय त्यांच्याशी चर्चा झाली का, किंवा तुम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला का? नेत्यांना आव्हानावरून नेत्यांना फोन करणं, नेत्यांना सांगणं, हे सगळं जुन्या गोष्टी आहेत मॅडम. आता या गोष्टीला भरपूर दिवस झालेत, पेपर आउट झाले, तुमच्या माध्यमातून सगळ्या लोकांना कळलंय, सगळ्या जनतेचा प्रतिसाद तुम्ही आज बघताय. मग त्या आमदारांना, खासदारांना कळलेलंच असेल की बाबा अशी घटना झाली, पण ते त्यांच्या जोरावर बसलेले आहेत. बाबा आज इलेक्शन आले, आमचं कुठंतरी काय होईल, आम्हाला कोणतरी गालबोट लावल, आम्हाला कोणतरी उचलून धरल. ते त्यांचं एक चाललंय की बाबा आमची वोट बँक आहे, फक्त त्या वोट बँकला काय झालं तर आम्ही त्यांच्यासाठी धावून. पण त्या लोकांपर्यंत ही पण वोटर बँकच आहे, ह्यांना पण न्याय झालेला आहे. मग ह्यांच्यावर जो अन्याय झालाय, ह्यांना न्याय मिळवण्याचं काम कुठल्याही प्रतिनिधींनी केलं नाही, कुठलाही प्रतिनिधी यांच्यापर्यंत आला नाही. आणि आमची अशी अपेक्षा होती की बाबा कुठंतरी हे प्रकरण उचलून धरावं आणि त्या नराधामाला शिक्षा बसावी, म्हणून आम्ही आमची तडजोड चालली होती. पण तरीसुद्धा या लोकांना विश्वास आहे की बाबा आमचा प्रतिनिधित्व काहीतरी करेल. मावळमधनं कोण खासदार होईल, शिरूळमधनं कोण खासदार होईल, कोणाला अध्यक्षपद भेटेल, हे यांचे रमलेले आहेत. मग त्यांचा प्रतिसाद घेतला तरी किंवा नाही घेतला तरी काय झालं? तुमच्यासारखे लोक, आमच्यासारखे लोक, आज सामान्य जनता आज ह्यांच्या पाठीचे थांबते. त्या आमदार खासदारांना फक्त पडलेले की बाबा त्याला किती पैसे वाटायचे, त्याला किती पैसे वाटायचे, मला किती जास्त मतदान होईल, मी किती लीडने निवडून येईल. हे असं न करता ह्यांनी जरा ह्यांच्यात दखल घेतली पाहिजे. लोकांना विचारलं पाहिजे की बाबा खरंच झाली का घटना, काय नाही झालं, हे लोक जगतात कसे, आज खातात कसे. आज यांचं तुम्हाला सांगतो, आज एक वेळ सुद्धा जेवण करायचे ह्यांची परिस्थिती एवढी वाईट आहे की ह्यांना सकाळी खाल्ल्यानंतर संध्याकाळी ह्यांचा काका घरात ठेवल का नाही या विश्वासाने ते आज बसलेले. पण त्यांचा काका एवढा भारी माणूस आहे, देव माणूस आहे, की त्या बिचारीने आतापर्यंत 20 ते 25-15 दिवस झाले की त्यांना एकही शब्द न काढता आज त्यांच्या घरात ठेवलेले. कुठेही असू द्या,
जवळचा जरी असला तरी कोणी एवढा दिवस ठेवत नाही. त्या माणसाने आम्हाला सपोर्ट केला. हेल्प ऑफ पीपलच्या माध्यमातून आम्ही हा लढा चालू ठेवणार आहे, तुमच्या मार्फत चालू ठेवणार आहे, सगळ्यांच्या मार्फत. आणि ज्यांना कोणाला आमच्या लढ्याचा पाठिंबा द्यायचा असेल त्यांनी मला पर्सनल कॉन्टॅक्ट करावं. आणि मी माझा नंबर तुम्हाला नोट करून देतो, 9765275483. या नंबरवर कधीही फोन करा. मी तात्पर्य तुमच्यासाठी सेवेसाठी थांबणार आहे. आणि अशी घटना परत एकदा कुठेही झाली तरी त्याला लढा दिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. पण आता यांच्या रोजगाराचा प्रश्न असेल, राहण्याचा प्रश्न असेल, हे प्रश्न तुम्ही कसे सोडवणार आहात? कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं. कलेक्टर साहेबांना सांगितलं की बाबा साहेब यांचा परिस्थिती अशी आहे, यांना एक वेळचं जेवणाची सुद्धा मुश्किल आहे. तुम्ही यांचा रोजगाराचा प्रश्न आणि यांचा घराचा प्रश्न लवकरात लवकर तुम्ही याला मिळवून द्यावं. तर त्यावेळेस साहेब म्हणले की मी आयोगाची मीटिंग 1-2 तारखेला लावतो. मग आता उद्या परवा 1-2 तारखेला बघू आता साहेब काय सांगतील काय नाही. त्यांचा रोजगाराचा प्रश्न असेल, त्यांच्या घराचा प्रश्न असेल. पोलीस प्रशासनाचा तुम्हाला काही मदत झाली का किंवा त्यांचा प्रतिसाद कसा होता तुमच्यासाठी? ACP श्रीधर जाधव साहेबांनी आम्हाला आतापर्यंत खूप प्रतिसाद दिला आहे, खूप मदत केली. पोलीस प्रशासनाबद्दल आमचं काही आम्हाला बोलायचं नाही, त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. त्यांनी भरपूर आम्हाला सपोर्ट केलेला आहे, आधार दिलेला आहे. श्रीधर जाधव साहेब स्वतः मला म्हणले की स्वप्नील तू संध्याकाळी मला 3 वाजता जरी कॉल केला तरी मी तुझा पहिल्या रिंगला फोन उचलतो, यांना काही दुखापत होऊ देणार नाही याची गॅरंटी मी घेतो. सगळ्या बाजूनी मदत होत असतानाही राजकीय नेते म्हटलं कुठल्याही प्रकारे या घटनेची वाच्यता करताना दिसत नाहीये. कुठल्याही पक्षाच्या अजेंड्यावर हा विषय अजूनही येण्यास तयार नाहीये. याचं कारण काय असेल किंवा याचं काय कारण असू शकतं आणि येत्या काळात आपण जेव्हा मतदान करू तेव्हा असे लोकप्रतिनिधी खरंच आपण निवडणार आहोत का किंवा आपल्याला कसे लोकप्रतिनिधी हवेत याचाही विचार मॅक्स महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी नक्की करावा. आणि जसं स्वप्नील जाधव यांनी आवाहन केलेलं आहे की ज्यांना कुणाला या पवळे कुटुंबियांना मदत करायची असेल ती कुठल्या पद्धतीमध्ये करायची असेल किंवा काय मदत करावीशी अशी वाटत असेल तर स्वप्नील जाधव यांना तुम्ही नक्की मदत करा. त्यांचा नंबर जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला देण्यात येईल. आणि आज मॅक्स महाराष्ट्र सोबत हे सर्व कुटुंब इथं आलं आणि स्वप्नील जाधव खास करून जे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत या सगळ्यांचं आपण कौतुक करूया आणि या इथेच थांबूया. नमस्कार.